नमस्कार मंडळी, मी सुशेला नेमाने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला कच्च्या करवंदांचा ठेचा कसा बनवतात, अजून करवंद पिकलेले नाहीत, कच्चे आहेत, ते आंबट लागतात, त्यामुळे आम्ही आज त्याचा ठेचा बनवणार आहोत। तर चला आपण बघूया। अशी खूप मोठी करवंदांची जाळी आहे इकडे। तर आम्ही आता इथून करवंद काढणार आहोत आणि त्याचा मस्तपैकी ठेचा बनवणार आहोत आज। इकडे पूनम काढते करवंद, खूप छान आहेत, अशी ही करवंद लागलेली आहे ते बघा। खूप मोठी जाळी आहे करवंदांची, पण ते खूप उंच उंच आहेत। हे बघा, एवढी काढलेली आहेत पूनमने। हे बघा, आमच्या घराच्या आजूबाजूला अशी झाडी आहे, त्याच्यावर असे छान असे पक्षी बसलेले आहेत, छान असा आवाज येतो त्यांचा। हे बघा, आता आम्ही एवढी करवंद काढलेली आहेत, याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्याचा ठेचा बनवायचा आहे। तर काय करायचे, आधी याला आम्ही आता ओबड धोबड असे मिक्सरमधून काढून घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ मसाला आणि हे घालणार आहोत, थोडा गोड म्हणून साखर किंवा गुळ काही घालू शकतो आपण। तर आता आपण बनवूया। 1 चमचा साखर घालून घेतली आहे आणि थोडंसं चवीपुरतं असं मीठ घालणार आहोत। आपल्या आवडीनुसार तिखट, बस झालं। एकदम कमी याच्यामध्ये हा ठेचा बनवला जातो। साहित्य लागतं त्याला कमी साहित्य, आणि तुम्ही तो भाकरी चपाती सोबत कशाही सोबत किंवा डाळ भात असेल तर तोंडी लावायला म्हणून लोणच्याप्रमाणे आपण घेऊ शकतो तो ठेचा। अशा प्रकारे करवंदाचा ठेचा मस्तपैकी तयार आहे बनून, छान होतो एकदम मस्त। असे कच्ची करवंदाचा ठेचा भाकरी सोबत तर एवढा छान लागतो ना, खूपच मस्त लागतो।